नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 28 एप्रिल 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच आंतरराष्ट्रीय बीज दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, एप्रिल 26। स्पष्टीकरण, नुकताच आंतरराष्ट्रीय बीज दिवस 26 एप्रिल 2026 रोजी साजरा करण्यात आला आहे। बीजांची जैवविविधता संरक्षित करण्यासाठी, पारंपरिक बियाण्यांचे महत्त्व समजून घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस दरवर्षी एप्रिल 26 रोजी साजरा केला जातो। प्रश्न 2, नुकतीच चौथी भारत-आफ्रिका फोरम शिखर परिषद कोठे आयोजित केली जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नवी दिल्ली। स्पष्टीकरण, भारत मे महिन्याच्या अखेरीस आफ्रिकेसोबत चौथी शिखर बैठक आयोजित करत आहे। या विशाल राजनैतिक कार्यक्रमात आफ्रिका खंडातील सर्व 54 देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी सहभागी होण्याची अपेक्षा आहे। यापूर्वीची शिखर बैठक 11 वर्षांपूर्वी 2015 मध्ये झाली होती आणि त्यानंतर ही मालिका थांबली होती। तेल आणि वायू, युरेनियम, रेअर अर्थ, क्रिटिकल मिनरल्स यांसारख्या संसाधनांनी समृद्ध असलेल्या आफ्रिकेसोबत राजनैतिक आणि आर्थिक संबंध दृढ करणे भारतासाठी महत्त्वाचे आहे। प्रश्न 3, नुकताच चौथा NSL Dive-X 2026 नावाचा गोताखोरी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, श्रीलंका। स्पष्टीकरण, चौथा NSL Dive-X 2026 गोताखोरी सराव भारत आणि श्रीलंकेच्या नौदलांदरम्यान आयोजित करण्यात आला आहे। हा संयुक्त सराव 21 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान श्रीलंकेतील कोलंबो येथे पार पडला, ज्यामध्ये भारतीय नौदलाचे जहाज INS निरीक्षक सहभागी झाले होते। दोन्ही देशांमधील सागरी सहकार्य आणि इंटरऑपरेबिलिटी मजबूत करणे हा याचा मुख्य उद्देश आहे। श्रीलंका देशाची माहिती, राजधानी कोलंबो, चलन श्रीलंकन रुपया, पंतप्रधान हरिनी अमरसूर्या, राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके। आता पाहू श्रीलंकेशी संबंधित इतर चालू घडामोडी। श्रीलंकेतील भारतीय समुदायासाठी OCI स्कीम 6व्या पिढीपर्यंत वाढवली जाईल। जागतिक बँकेने श्रीलंकेची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी नवीन पंचवार्षिक भागीदारी सुरू केली आहे। श्रीलंकेत भारताच्या मदतीने बांधण्यात आलेल्या 240 फूट लांब बेली ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले। भारतीय लष्कराने ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत श्रीलंकेत मोठा पूल प्रकल्प सुरू केला। भारताचे देवनिमोरी बुद्ध अवशेष पहिल्यांदाच श्रीलंकेला पाठवण्यात आले। भारताने श्रीलंकेसाठी 450 दशलक्ष डॉलर्सच्या मदत पॅकेजची घोषणा केली। परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी श्रीलंकेत 120 फुटी दुहेरी कॅरेजवे बेली ब्रिजचे उद्घाटन केले। प्रश्न 4, नुकतेच रिलायन्स एंटरप्राइज इंटेलिजन्सने कोणाची CEO म्हणून नियुक्ती केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, परमिंदर सिंह। स्पष्टीकरण, नुकतेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मेटा प्लॅटफॉर्म्सचा संयुक्त उपक्रम असलेल्या रिलायन्स एंटरप्राइज इंटेलिजन्स लिमिटेडने परमिंदर सिंह यांची संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। न्यायमूर्ती लिसा गिल यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली। जनरल उपेंद्र द्विवेदी यांना US हॉल ऑफ फेम सन्मानाने सन्मानित करण्यात आले। HDFC लाईफने विभा पाडळकर यांची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली। आसाम रणजी क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून किरण पवार यांची नियुक्ती करण्यात आली। जॉन टर्नस यांची ॲपलचे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली। ग्रॅपलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने सिकंदर कुमार यांची आपले अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली। भारताचे पहिले विशेष अणुक्षेपणास्त्र ट्रॅकिंग आणि सागरी देखरेख जहाज INS ध्रुव अरबी समुद्रात तैनात करण्यात आले। प्रश्न 5, नुकतेच प्रकाशित झालेले द क्युरियस अँड द क्लासिफाईड अनअर्थिंग मिलिटरी मिथ्स अँड मिस्ट्रीज नावाचे पुस्तक कोणाद्वारे लिहिले गेले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, मनोज मुकुंद नरवणे। स्पष्टीकरण, नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक द क्युरियस अँड द क्लासिफाईड अनअर्थिंग मिलिटरी मिथ्स अँड मिस्ट्रीज माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी लिहिले आहे। हे पुस्तक भारतीय सशस्त्र दलांच्या न ऐकलेल्या कथा, दंतकथा आणि परंपरांवर आधारित एक वास्तववादी साहित्य कृती आहे, जी रूपा पब्लिकेशन्सने प्रकाशित केली आहे। वैशिष्ट्य, यामध्ये बाबा हरभजन सिंह आणि बदलूराम का बदन सारख्या प्रसिद्ध लष्करी कथांमागील रहस्य उलगडण्यात आली आहेत। जनरल नरवणे यांचे हे दुसरे पुस्तक असून याआधी त्यांची द कॅन्टोन्मेंट कॉन्स्पिरसी ही कादंबरी प्रकाशित झाली होती।
आता पाहू इतर महत्त्वाची पुस्तके. ए रोड वेल ट्रॅव्हल्ड हे पुस्तक R.K. राघवन यांचे आत्मचरित्र आहे. व्ही. द पीपल ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक T.M. कृष्णा आहेत. आशुतोष अग्निहोत्री यांनी लिहिलेल्या सब्बर राम तपस्वी राजा पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. करुणा द पॉवर ऑफ कंपेन्शन नावाचे पुस्तक कैलास सत्यार्थी यांनी लिहिले आहे. टाइड्स ऑफ टाइम भारत स हिस्ट्री थ्रू म्युरल इन पार्लमेंट हे पुस्तक सुधा मूर्ती यांनी लिहिले आहे. अनलाइकली पॅराडाइज हे पुस्तक संजय राऊत यांनी लिहिले आहे. प्रश्न 6. नुकतेच एससीओ संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन कोठे केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. बिश्केक. स्पष्टीकरण. नुकतेच एप्रिल 2026च्या शेवटी शांघाय सहकार्य संघटना संरक्षण मंत्र्यांची बैठक किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे आयोजित करण्यात आली. भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या बैठकीत सहभागी झाले होते, जिथे प्रादेशिक सुरक्षा, दहशतवादविरोधी उपाय आणि संरक्षण सहकार्यावर चर्चा करण्यात आली. ही बैठक भू-राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पार पडली, ज्यामध्ये सदस्य देशांनी परस्परांच्या संरक्षण सहकार्यावर विचारविनिमय केला. प्रश्न 7. नुकतेच रघु राय यांचे निधन झाले आहे, ते कोण होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. छायाचित्रकार. स्पष्टीकरण. रघु राय 1942 ते 2026 हे भारताचे जागतिक कीर्तीचे दिग्गज फोटो जर्नलिस्ट आणि छायाचित्रकार होते, ज्यांचे 26 एप्रिल 2026 रोजी 83व्या वर्षी निधन झाले. ते आधुनिक भारतीय फोटो जर्नलिझमचे अग्रणी, मॅग्नम फोटोजचे सदस्य आणि पद्मश्री 1972 पुरस्काराने सन्मानित कलाकार होते. त्यांनी 5 दशकांहून अधिक काळ भारताचा इतिहास आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. प्रश्न 8. नुकतीच कोणाची बिहार क्रिकेट असोसिएशनचे लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. न्यायमूर्ती हृषिकेश रॉय. स्पष्टीकरण. सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच एप्रिल 2026 मध्ये माजी न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांची बिहार क्रिकेट असोसिएशनचे नवीन लोकपाल म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी न्यायमूर्ती अभय ओका यांची जागा घेतली असून ओका यांनी न्यायिक कामाच्या व्यस्ततेमुळे पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. प्रश्न 9. नुकतेच UPSC परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी सीएम इन्स्पायर योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. मेघालय. स्पष्टीकरण. नुकतेच मेघालय सरकारने UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी सीएम इन्स्पायर योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना 50,000 रुपये आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. मेघालय राज्याची माहिती. राजधानी शिलाँग. मुख्यमंत्री कॉनराड संगमा. राज्यपाल CH विजयशंकर. आता पाहू मेघालयाशी संबंधित इतर चालू घडामोडी. कॅलमारिया गारोएन्सिस नावाच्या सापाची नवीन प्रजाती मेघालयात सापडली आहे. मेघालयाने खासी आणि गारो या भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे. दुर्गम भागात हायस्पीड इंटरनेट पोहोचवण्यासाठी मेघालयाने स्टारलिंक इंडिया सोबत भागीदारी केली आहे. मेघालयाचा जगप्रसिद्ध लिव्हिंग रूट ब्रिज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी नामांकित झाला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे या मेघालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या. मेघालय सरकारने इयत्ता पहिलीपर्यंतच्या अभ्यासक्रमात खासी आणि गारो भाषा अनिवार्य केल्या आहेत. मेघालय सरकारने फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी नॉर्थ ईस्ट युनायटेड FC सोबत करार केला आहे. प्रश्न 10. नुकत्याच जारी झालेल्या ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसिस 2026 अहवालानुसार किती कोटी लोक गंभीर अन्न असुरक्षिततेचा सामना करत आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. 26.6 कोटी. स्पष्टीकरण. ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसिस 2026 नुसार 2025 मध्ये 26.6 कोटी लोक गंभीर अन्न असुरक्षिततेचा सामना करत आहेत, जो आतापर्यंतचा उच्चांक आहे. युद्ध, संघर्ष, आर्थिक संकट आणि हवामान बदल ही यामागची मुख्य कारणे आहेत. यामध्ये गाझा आणि पाकिस्तानसारखे देश उपासमारीच्या गंभीर संकटात आहेत. हा 2016 पासूनचा 10वा अहवाल असून तो अन्न संकटात झालेली अभूतपूर्व वाढ दर्शवतो. प्रश्न 11. नुकतेच IPLच्या इतिहासात 800 बाउंड्री मारणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. विराट कोहली. स्पष्टीकरण. विराट कोहली IPLच्या इतिहासात 800 चौकार मारणारा पहिला खेळाडू बनला आहे. त्याने ही ऐतिहासिक कामगिरी एप्रिल 2026 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध एम चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळताना केली. हा विक्रम त्याचा उत्कृष्ट फॉर्म आणि खेळातील सातत्य दर्शवतो. आता पाहू क्रिकेटशी संबंधित इतर चालू घडामोडी. IPLमध्ये 4000 धावा करणारा शुभमन गिल सर्वात तरुण भारतीय ठरला आहे. T20 सामन्यात 9 बळी घेणारी लॉरा कार्डोसो
जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेटमध्ये सहभागी होणारा रविचंद्रन अश्विन पहिला भारतीय ठरला आहे. IPLच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा परदेशी खेळाडू सुनील नरेन ठरला आहे. प्रश्न 12. नुकतीच कोणाची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. अशोक कुमार लाहिरी. स्पष्टीकरण. एप्रिल 2026 मध्ये प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर अशोक कुमार लाहिरी यांची नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सुमन बेरी यांची जागा घेतली असून बेरी यांचा कार्यकाळ संपत होता. डॉक्टर लाहिरी हे माजी मुख्य आर्थिक सल्लागार आणि 15व्या वित्त आयोगाचे सदस्य राहिले आहेत. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतीच न्यायमूर्ती लिसा गिल यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. आंध्र प्रदेश हायकोर्ट. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. मेघालयाने खासी आणि गारो भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे. मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा किताब साध्वी सतीश सैल हिने जिंकला. उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद येथे लिथियम बॅटरी रिसायकलिंग प्लांट सुरू झाला. आर्थिक वर्ष 2026 मध्ये चीन हा भारताचा अव्वल व्यापारी भागीदार बनला आहे. IIT मद्रासने भारताचा पहिला 3 टीम फुटबॉल ओमेगा बॉल सादर केला. भारताचा पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर तामिळनाडूतील कल्पाक्कम येथे स्थापित करण्यात आला. मायक्रोसॉफ्टने भारतातील आपले पहिले AI स्किल सेंटर चंदीगड विद्यापीठात सुरू केले. भारतीय लष्कराने सिक्कीममध्ये सिक्कीम सुंदरी हे सीमा रेडिओ स्टेशन लॉन्च केले. गुजरात पोलिसांनी नारीत AI नावाचे AI साधन लॉन्च केले आहे. आसाममध्ये पारंपरिक सुवोरी महोत्सव साजरा करण्यात आला. बांगलादेशात दिनेश त्रिवेदी यांची भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. तुर्कीने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर मर्यादित करण्यासाठी नवीन कायदा मंजूर केला आहे. सांस्कृतिक वारशाच्या रक्षणासाठी भारताचे पहिले पेट्रोग्लिफ संरक्षण उद्यान लद्दाखमध्ये स्थापन केले जाईल. उत्तर प्रदेशातील अलीगड येथील शेखा तलाव रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आला आहे. अरोन्यक घोष भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे. जपानने घातक शस्त्रास्त्रांच्या निर्यातीवरील बंदी उठवली. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकताच RBIने कोणत्या पेमेंट बँकेचा परवाना रद्द केला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.